बऱ्याच दिवसानंतर माझा अमेरिकेचा दौरा आठवून मी काल मुंबईमध्ये आलो आणि लातूर जिल्ह्यामध्ये आज बऱ्याच दिवसानंतर आलो. देवणी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन आज आहे. त्यानिमित्तानं आज मी या ठिकाणी आलेलो आहे. तर यावर्षी पहिल्यांदाच मी 14 एप्रिलला अमेरिकेमध्ये होतो आणि युनायटेड नेशनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा समारोह ठिकाणी होता. आणि परमनंट मिशन ऑफ इंडिया हे एक न्यूयॉर्कमध्ये मोठं ऑफिस आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, परमनंट मिशन ऑफ इंडिया. आणि त्यांनी युनायटेड नेशनच्या मीटिंगमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जयंती ठेवली होती आणि मला त्या ठिकाणी बोलावलं होतं. त्यानंतर आपल्या पंजाबी लोकांनी लॉंग आयलंडमध्ये न्यूयॉर्कमध्ये वैशाखीचा प्रोग्राम ठेवला होता. त्यानिमित्तानं अमेरिकेमध्ये 4-5 दिवस होतो. आणि अमेरिकेमध्ये एक आनंदाची गोष्ट ही आहे की न्यूयॉर्क जी कमिशनरेट आहे, आपली कॉर्पोरेशन जी आहे, त्या कॉर्पोरेशननी 14 एप्रिलला आंबेडकर डे म्हणून जाहीर केला. आणि त्याचं एक पत्रक मला त्यांनी दिलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची चर्चा त्या ठिकाणी झाली होती. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर 1913 कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी गेले होते आणि सयाजी महाराज गायकवाड यांनी त्यांना स्कॉलरशिप दिली होती. त्या स्कॉलरशिपवर ते 3-4 वर्ष अमेरिकेमध्ये होते. आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये एक लेहमन लायब्ररी आहे, लेहमन लायब्ररी. त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर तिथं त्या लायब्ररीमध्ये बसायचे आणि अर्धा पावाचा तुकडा खाऊन ते त्या ठिकाणी 18 तास अभ्यास करत होते. पुस्तकं ते अनेक चालायचे. आणि 22 वर्षाचं वय असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नंतर झाले. पण ते त्या ठिकाणी एवढा प्रत्येक पान ते चालायचे आणि आपल्या समाजाला कसा न्याय दिला गेला पाहिजे, जाती व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, दलित सवर्णांना जोडण्यासाठी काय कोणत्या विषयांची आवश्यकता आहे, अनेक. त्यानंतर आपली देशाची इकॉनॉमी कशी असली पाहिजे, अनेक विषयांची पुस्तकं ते वाचायचे. आणि त्यामध्ये गर्वाची गोष्ट ही आहे की लाखो विद्यार्थ्यांनी त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेला ते अमेरिकेमध्ये जातो त्यावेळेला 2000 डॉक्टर माईसाहेब आंबेडकरांच्या बरोबर पहिल्यांदा मी अमेरिकेला गेलो आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन करताना मी त्या ठिकाणी उपस्थित होतो. तर अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांचं जे महत्त्व आहे हे अत्यंत मौलिक असं महत्त्व आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधान दिलेलं आहे या संविधानामध्ये राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा होती. पंडित जवाहरलाल नेहरू त्यामध्ये होते आणि बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. आणि ते 26 अलीपूर रोड या ठिकाणी दिल्लीमध्ये राहत असताना दिवसभर झालेल्या सर्व चर्चेचा जो वृत्तांत आहे, ड्राफ्ट आहे, तो ड्राफ्ट ते रात्र जाऊन ते तो ड्राफ्ट बनवत होते. स्वतःच्या प्रकृतीकडे त्यांनी लक्ष न देता आपला देश आहे, या देशामध्ये 7-8 धर्माचे लोक राहतात, 18 भाषेचे लोक राहतात, 6000 पेक्षा जास्त जातीचे लोक राहतात. त्या लोकांना एकत्र बांधणं हे अत्यंत अवघड होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांनी घटना जसं मी केली त्यामध्ये एक मजबूत असं संविधान आपल्या देशाला दिलेलं आहे. ज्या देशामध्ये संविधानामध्ये 1 man 1 vote 1 value हे तत्व त्यामध्ये अंगीकारलेलं आहे. आणि देशाचा राष्ट्रपती असो की प्रधानमंत्री असो की मंत्री असो की खासदार असो, आमदार असो किंवा आम आदमी असो, सफाई मजदूर असो, सर्वांच्या मताला एक किंमत अशा पद्धतीचं एक स्ट्रॉंग संविधान देण्याचं काम संविधान सभा आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेब आंबेडकरांनी ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून
त्या संविधानाचा ड्राफ्ट जो आहे हा ड्राफ्ट त्यांनी राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना दिल्यानंतर त्यांच्या तोंडातून उद्गार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपण त्या घटनेचे खरे श्रमकार आहात. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर संविधानाचं नाव आलं त्या ठिकाणी जरी संविधान सभा असली तरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संविधानाच्या समोरीच आहे. आणि नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्यात केलं. आणि आता प्रत्येक वर्षाला सरकारी ऑफिसेसमध्ये, शाळा कॉलेजमध्ये आणि जे आंबेडकरांचे लोक आहेत ते तर संविधानाचे अनेक कार्यक्रम ठेवतात. शासनाच्या वतीनं हा कार्यक्रम देशभरामध्ये होत असतो. आणि 26 नोव्हेंबर या दिवसाची आठवण नरेंद्र मोदींच्या काळामध्ये त्यांनी केली. आणि बाबासाहेबांच्या नावाने संविधान दिन संपूर्ण देशामध्ये पाळला जातोय. महाराष्ट्र सरकारने संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. 26 नोव्हेंबर 1950ला ड्राफ्ट दिल्यानंतर 2 महिन्यानंतरच 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालं देशामध्ये. आणि 1952 पहिली निवडणूक झालेली होती. आणि पहिली निवडणूक अशीच होती की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायची अशीच पद्धती होती. त्यावेळेला 52 ची निवडणूक, 57 ची निवडणूक, 65 ची निवडणूक, 67 ची निवडणूक, 72 ची निवडणूक अशा 5-6 निवडणुका त्या एकत्रित झालेल्या आहेत. त्यामुळे नंतरच्या काळामध्ये काय अनेक पक्षांची सरकार आल्यामुळं कुणी पाठिंबा काढला, कुणी पाठिंबा दिला, कुणी अशा पद्धतीनं पुढे अनियमित आलेली आहे. पण नरेंद्र मोदींचं विजन असं आहे की निवडणुका सारख्या येऊन देशाचा खर्च जो आहे तो वाढतो आहे. म्हणून 1 नेशन 1 इलेक्शन अशा पद्धतीची नरेंद्र मोदींची भूमिका आहे. त्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थाचा किंवा असा विषय अजिबात नाही आहे. एनडीएचा किंवा भाजपच्या फायद्याचा विषय अजिबात नाही आहे. उलट देशाची इकॉनॉमी अजून डेव्हलप व्हावी आणि देशाचा रेव्हेन्यू जो आहे तो फक्त निवडणुकीमध्ये सारखा खर्च न होता तो लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी व्हावा. म्हणून 1 नेशन 1 इलेक्शनची भूमिका नरेंद्र मोदींची आणि आमच्या एनडीए सरकारची आहे. आणि लवकरच त्याच्यावर चर्चा होणार आहे. सर्व पक्षांची मतं घेऊन आपण आपलं सरकार त्यावेळेला निर्णय असा घेऊ शकत नाही. एकतर नरेंद्र मोदींच्या काळामध्ये बाबासाहेबांचे अनेक स्मारक पूर्ण झालेली आहे. 26 अली कोर्टला सुंदर स्मारक झालेलं आहे. डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर उभं झालेलं आहे जनपद रोडवरती, इंडिया गेट रोड. त्यानंतर मुंबईमध्ये MMRDच्या वतीने शापूरजी पालनजी यांना हे काम दिलेलं आहे. आणि NTCTची 12.5 एकर जागा जी आहे ज्या जागेची किंमत 3,700 कोटी रुपये आहे ही जागा या स्मारकाला दिली आहे. आणि त्या ठिकाणी जवळजवळ 1200-1300 कोटी रुपये खर्च करून जागतिक लेवलचं बाबासाहेबांचं मोठं स्मारक चैत्यभूमीच्या बाजूला त्या ठिकाणी होत आहे. आणि 1-1.5 वर्षामध्ये त्याचं लोकार्पण सोहळा होईल आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब त्यामध्ये उपस्थित राहतील. त्याचं जे काम आहे ते राम सुतार यांना दिलेलं आहे. आणि बाबासाहेबांचा पुतळा जो आहे तो 350 फुटाचा, फाउंडेशन 100 फुटाचं, आता 450 उंच असणारा पुतळा तिथं भव्य प्रमाणात अरबी समुद्राच्या बाजूला उभा राहणार आहे. आणि या पुतळ्याची उंची जी आहे ही उंची न्यूयॉर्कमध्ये मी आता जाऊन आलो त्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षाही जास्त उंच पुतळा आहे. आणि देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातचा जो पुतळा आहे त्यानंतर सर्वात उंच पुतळा म्हणजे सरदार वल्लभभाईंचा पुतळा सर्वात उंच आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा उंच आहे. त्यामुळे एक उचित असं स्मारक त्या ठिकाणी उभं राहत आहे. आणि आम्ही सरकारमध्ये आहे त्या सरकारमध्ये मी नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्सच्या सरकारमध्ये माझा पक्ष आहे. माझ्या पक्षाचा आहे की MP नसतानाही मला 3ऱ्या वेळेला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळालेली आहे. आणि मी माझ्याकडे सामाजिक न्याय आणि अधिकारीला मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. देशामधले शेड्यूल कास्ट, TNT, OBC, सिनियर सिटीजन, दिव्यांगजन, ट्रान्सजेंडर, अनाथ, सफाई मजदूर अशा सर्व लोकांना एकत्रित करणारं अशा पद्धतीचं आमचं मंत्रालय आहे. आणि या वर्षीचं जे आमच्या सरकारचं बजेट आहे ते
50.65 लाख करोडचं बजेट ऑल इंडियाचं बजेट आहे. त्याच्यामध्ये सर्वात जास्त बजेट 6 लाखापेक्षा जास्त बजेट हे डिफेन्सला आहे. 2 लाखापेक्षा जास्त बजेट रेल्वे डिपार्टमेंटला आहे. 2 लाखापेक्षा जास्त बजेट रोड ट्रान्सपोर्टला आहे. आणि त्यानंतर आमच्या मंत्रालयाचा नंबर लागतो. जवळजवळ 1,68,000 कोटी रुपयाचं स्पेशल कम्युनिटी प्लॅनचं बजेट आमच्या मंत्रालयाचं आहे. आणि सामाजिक न्याय खात्याला एक चांगली जबाबदारी नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेली आहे. मला त्या मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी मला मिळालेली आहे. एक तर नरेंद्र मोदी यांनी जे जनधन योजना सुरू केली होती. बँकेमध्ये जे अकाउंट आहे ते अकाउंट फक्त काही विशिष्ट लोकांचेच असायचे. त्या सरकारी अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अकाउंट असायचे. पण आम आदमीचा आणि बँकेचा काही संबंध नसायचा. नरेंद्र मोदी यांनी 2014 जनधन योजना सुरू केली आणि आतापर्यंत 51 कोटी लोकांचे अकाउंट देशामध्ये उघडण्यात आलेले आहे. आणि आता मी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली लातूरच्या. त्यामध्ये जनधन योजनेचे अकाउंट लातूर जिल्ह्यामध्ये 9,26,756 9,26,756 एवढे अकाउंट जनधन योजनेचे लातूर जिल्ह्यामध्ये उघडण्यात आलेले आहे. ती मुद्रा योजना आहे. 50,000पासून ते 10 लाखापर्यंत आता त्याचं एक वाढवून आता 22 लाख रुपये केलेली आहे. तर ही जी स्कीम आहे विना अट विना तारण हे कर्ज देण्याची स्कीम आहे बँकांनी. तर त्यामध्ये जवळजवळ देशभरामध्ये मुद्रा योजनेचे 56 करोड लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि लातूर जिल्ह्यामध्ये 89,494 एवढ्या लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि जवळजवळ 973.77 कोटी रुपये हे या योजनेच्या अंतर्गत लातूर जिल्ह्यामध्ये वाटण्यात आलेले आहे. ही उज्ज्वला योजना जी आहे या उज्ज्वला योजनेचे अकाउंट या उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर आहे हे जवळजवळ 1,37,717 1,37,717 एवढे उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर हे गोरगरिबांना मिळालेले आहेत. आणि प्रधानमंत्री आवास योजनेची आहे ही घरं जवळजवळ देशभरामध्ये 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना मिळालेली आहे. आणि आता नवीन सरकार आमचं आल्यानंतर दुसऱ्यांदा माननीय मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर 3 कोटी लोकांना घरं देण्याचे अनाउन्समेंट केलेले आहे. आणि 5 वर्षामध्ये 3 कोटी लोकांना घरं देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचं बजेट मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जी रमा योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी आहे त्याची 33,282 एवढ्या लोकांना रमा योजनेची गरज मिळालेली आहे. लातूर महानगरपालिकेचा आढावा मी घेतला आणि त्यामध्ये 1246 मंजूर पदं आहे. पण भरलेली पदं ही 875 आहे. आणि माहिती अधिकाऱ्यांनी दिली त्यामध्ये शेड्यूल कास्टचे 47 आहे, शेड्यूल ट्राईबचे 5 आहेत आणि ओबीसीचे 7 आहे. तरी आकडेवारी काय थोडी मला वाटतं बरोबर काय त्यांनी दिलेली नाही आहे. त्यामुळं शेड्यूल कास्टचं जे 13% शेड्यूल कास्ट आहे. नंतर आदिवासी तर 60% आहे. आणि ओबीसी तर 50-52% आता ते नक्की किती आकडे आहेत ते अजून माहीत नाही आहे. अजून सध्या अजून सेन्सस होतो हा शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा जातीच्या आधारावर होतो. पण हा जो सेन्सस आहे हा जातीच्या आधारावर व्हावा, ओबीसीचा सेन्सस व्हावा अशी अनेकांची मागणी आहे. राहुल गांधी सातत्याने मागणी करत आहे. त्यांचं सरकार असताना मात्र त्यांनी काही त्यांनी त्यावेळेला काय सेन्सस सगळ्या जातीचा ओबीसीचा केला नाही. आता मात्र ते आग्रह करत आहे. पण सरकारची अडचण अशी आहे की आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था नष्ट केलेली आहे, संपवण्यात आलेली आहे. त्यामुळं सरकारची अडचण टेक्निकल अशी आहे की जातीच्या आधारावर सेन्सस करायचं म्हटलं तर जाती व्यवस्था आपण नष्ट केलेली आहे, संपवलेली आहे. म्हणून त्या सरकारची कदाचित अडचण होती आणि या सरकारची अडचण आहे. माझ्या पक्षाच्या वतीनं माझी मागणी अशी आहे आणि मी पार्लमेंटमध्ये अनेक वेळेला मागणी केलेली आहे, लोकसभेत असतानाही केलेली आहे, आता राज्यसभेत असतानाही केलेली आहे की फक्त ओबीसीचा सेन्सस न होता सगळ्या जातींचा सेन्सस होणं आवश्यक आहे. त्यामुळं
मराठा समाजाची पॉप्युलेशन किती आहे, मुस्लिम किती आहे, त्यानंतर ब्राह्मण किती आहे, त्यानंतर ओबीसी किती आहे, याची आकडेवारी जी परफेक्ट आकडेवारी आहे ही आकडेवारी आपल्याला मिळेल. आणि आमच्या सरकारने आता सध्या रिझर्वेशन जे आहे हे 15% शेड्यूल कास्टला आणि 7.5% रिझर्वेशन हे ट्रायबलला आणि 27% आरक्षण हे ओबीसीला, असं 49.5% आरक्षण पूर्ण होतं. आता आमच्या सरकारने 10% आरक्षण इकॉनॉमी वेकर सेक्शनला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये SC ST ओबीसीमध्ये न येणाऱ्या जाती आणि धर्म, त्यामध्ये मुस्लिम असे आहेत, ख्रिश्चन आहेत, हिंदू आहेत, जैन आहेत किंवा पारशी आहेत, लिंगायत आहेत, त्या सर्व धर्माच्या लोकांना ज्यांचं उत्पादन इयरली 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशा लोकांनाच रिझर्वेशनचा फायदा देण्याची स्कीम आहे. आणि ओबीसीच्या आरक्षणाला सुद्धा क्रिमिनलिटी पद्धत लागू करण्यात आलेली आहे. 8 लाखाच्या आतमध्ये ज्यांचं उत्पादन आहे त्याच मुलांना मुलींना कॉलेजमध्ये किंवा शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये रिझर्वेशन मिळतं. तर ते आता ती 8 वाढवावी अशी मागणी आहे, त्यामुळे 12 लाखाची मागणी आहे. त्याचा विचार नक्कीच सरकार करत आहे आणि रिझर्वेशनचा विषय हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. त्यामुळं आम्ही इकॉनॉमी वेकर सेक्शनला जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला त्याचा फायदा आहे. माझं मुस्लिम समाजाच्या लोकांना नम्र निवेदन आहे की ज्या योजना मी आता सांगितल्या, जनधन योजना, आवास योजना, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, आयुष्यमान भारत योजना, आता आयुष्यमान भारत योजनेचे जे अकाउंट आहे, आयुष्यमान भारत योजना जी आहे की एका फॅमिलीला एका वर्षाला मेडिकल ट्रीटमेंटसाठी 5,000 रुपये देण्याची स्कीम आहे. तर त्या स्कीमच्या अंतर्गत आतापर्यंत 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. योजना आहे आयुष्यमान भारत योजनेमध्ये हेल्थ अकाउंट अशी एक योजना आहे, त्यामध्ये 14,20,000 लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. आणि प्रधानमंत्री PMJY स्कीम आहे त्याच्या अंतर्गत 7,52,000 लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. बाकीचे इतर जे अॅट्रॉसिटीचा आढावा मी घेतला आणि त्याच्यामध्ये 22-23 मध्ये 118 अॅट्रॉसिटीच्या केसेस आहे, 23-24 मध्ये 138 आहे, 24-25 मध्ये 134 आहे आणि 25-26 मध्ये 31 केसेस आहे. आणि त्यामध्ये 23-24 ला एक मर्डरची केस आहे आणि 25-26 ला एक मर्डरची केस आहे. त्यानंतर इंटरकास्ट मॅरेज माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं इंटरकास्ट मॅरेज करणाऱ्यांना 50,000 रुपये देतात, ते वाढवावेत आणि 1 लाख रुपये करावेत अशी माझी सूचना आहे. मी माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिणार आहे, समाज कल्याण मंत्र्यांना एक पत्र लिहिणार आहे आणि महाराष्ट्र सरकारने 1 लाख रुपये करावेत अशी आपली सूचना आहे. पण आमच्या मंत्रालयाची स्कीम इंटरकास्ट मॅरेज जी आहे, डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं 2.5 लाख रुपये आम्ही इंटरकास्ट मॅरेजला देतो. आणि इंटरकास्ट मॅरेज 22-23 मध्ये 14 इंटरकास्ट मॅरेज मदत करण्यात आलेली आहे. 23-24 मध्ये 41 इंटरकास्ट मॅरेज आहे आणि 24-25 मध्ये 61 आहे. ही आकडेवारी वाढते आहे ही गोष्ट चांगली आहे. इंटरकास्ट मॅरेज आहे देशामध्ये जवळजवळ 2-2.5 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज होतो आणि समाज आता जवळ येतो आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला शाळेमध्ये ते शिकायचे त्यावेळेला त्यांना स्कूलमध्ये आतमध्ये जाता येत नव्हतं, स्कूलच्या बाहेर बसायचे, स्टुडंट त्याच्यापैकी होती. पण आता समाजामध्ये बदल होतो आहे. जरी काही ठिकाणी अत्याचार होत असले तरी दलित आणि सवर्ण नाना एकत्र आणणारी अशा पद्धतीची सगळ्यांची भूमिका असल्यामुळं भेटी व्यवहार अनेक ठिकाणी होत आहे. ही गोष्ट अत्यंत चांगली आहे. बाकीचे आता जे स्कॉलरशिपचा आढावा घेतला मी, या ठिकाणी सरकारी हॉस्टेल 25 आहे, त्यामध्ये 2,845 विद्यार्थी आहेत. त्यानंतर NGOचे हॉस्टेल जवळजवळ 114 आहे, त्याच्यामध्ये 2,500 विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यांना आता प्रत्येक महिन्याला 22 रुपये अनुदान आहे ते राज्य सरकारचे मिळतं आहे. लातूर शहरामध्ये 1,000 विद्यार्थ्यांचं हॉस्टेल आहे.
आणि त्या ठिकाणी जवळजवळ 4,000 रुपये सरकारी हॉस्टेलमध्ये खर्च करण्यात येतो. त्यांना 600 रुपये निरोप करताना मिळतो. अशा पद्धतीनं आणि एक स्वाधार योजना आहे. त्यामध्ये ज्या मुलांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही अशा मुलांना 38,000 रुपये आणि 41,000 रुपये एवढी रक्कम त्यांना देण्याची स्कीम आहे. तर खेड्यामध्ये तालुक्यामध्ये 38,000 रुपये आणि शहरामध्ये 41,000 रुपये एवढे पैसे त्यांना देण्यात येतात. अशा पद्धतीनं अनेक स्कीमचा मी आढावा घेतलेला आहे. दिव्यांगजनांची संख्या जिल्ह्यामध्ये 1,50,000 आहे आणि पेन्शन जवळजवळ 45,000 दिव्यांगजनांना मिळते आहे. देशामध्ये 2,68,000 2 करोड 68 लाख एवढी 2011च्या जनगणनेप्रमाणे संख्या आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये 1,50,000 आहे आणि त्या दिव्यांगजनांना 45,000 रुपयांना